नमस्कार, मी गीता. एडीन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. शिवसैनिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लाचारासारखं जावं लागलं. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची बोचरी टीका. हर्सुल तलावातून पाणी ओढण्याच्या मोटरद्वारे पाणी उपसा रोज 5 MLD उचल करणार. तलावात काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत महाविकास आघाडी उभाटा गटासोबत अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोबत केली नसल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी केलाय. आघाड्या केल्या होत्या, युती केली होती, त्याबद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा प्रत्यय म्हणून आज काल सांगलीमध्ये विशाल पाटील असेल, कदम असतील, त्यांनी जे काही जेवणावळी दिली आणि त्याला आवर्जून सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित होते. त्यावर उभाटा गटाच्या जिल्हाप्रमुखांनी जी नाराजी व्यक्त केली ही वस्तुस्थिती होती. अनेक ठिकाणी जे आम्ही सांगायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही तुमच्याबरोबर राहणार नाही, त्याचा अनुभव हा सांगलीमध्ये आलेला आहे आणि त्या जिल्हाप्रमुखांनी डायरेक्ट सांगितलं की ही माझी भूमिका आहे, आम्हाला यांनी धोका दिलेला आहे, काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे आणि त्याला सपोर्टमध्ये राष्ट्रवादी होती. यापुढे आम्ही त्या काँग्रेसला विधानसभेची पायरीही चढू देणार नाही. भलेही पक्षाने आमच्यावर कारवाई केली किंवा हकालपट्टी केली तरी चालेल. हीच भूमिका आमची पहिली होती की जे पक्ष आपल्या विचारधारेचे नाहीत, ज्यांना आपली विचारधारा मान्य नाही, परंतु आपण त्यांच्याबरोबर फरफटत जाण्यापेक्षा वेगळं झालेलं कधीही चांगलं, त्या आमच्या भूमिकेला सांगलीच्या जिल्हाप्रमुखांनी दिलेली ती पुष्टी आहे. यावेळेला काही का कारण असाना, परंतु थोड्या बहुत प्रमाणात त्यांची जी काही आपसामध्ये ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतात ती झाली होती. ही विधानसभेला निश्चित होणार नाही याबद्दल कोणती शंका सुद्धा नाही. हे एका मतदारसंघात घडलं का? नाही, अनेक मतदारसंघामध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीचा जर फायदा कुणाला जर होत असेल तर तो काँग्रेस आणि शरद पवारांना होणार आहे, त्यांच्या गटाला होणार आहे. पक्षाची जे काही वाताहत लावायचं काम जे काही संजय राऊत सारख्या माणसाने केलं त्याचा परिणाम या पक्षांना फायद्यामध्ये झालेला आहे. मुळामध्ये जो कार्यकर्ता, जो शिवसैनिक शिवसेना प्रमुखाच्या नावाचा जयघोष करून आयुष्यभर इतरांशी, काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी लढत राहिला, त्याला आता लाचारासारखं त्यांच्या समोर जावं लागलं. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. मग महायुतीमध्ये असं झालं का? तर एखाद्या ठिकाणी जर झालं जरी असेल तर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत एखाद्या ठिकाणी चुकून. कारण की ही निवडणूकच अशी होती की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय, त्यासाठी महायुतीचे प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे, हा त्याच्या मागचा आमचा ध्येय होतं. म्हणून आम्हाला जो आत्मविश्वास आहे की आमच्या जागा वाढतील त्या या कारणामुळे. परंतु उभाटा गटाच्या कार्यकर्त्याचं जे दुर्दैव आज पाहायला मिळतंय, त्यांच्यावर आलेलं संकट जे पाहायला मिळतंय, त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मनस्ताप होतोय. जर एकत्रितपणे जर काम केलं असतं, जर आमची भूमिका जर मान्य केली असती तर मला वाटतं आज पक्षाची ही अवस्था झाली नसती. पाणी ओढण्याच्या मोटरच्या साहाय्याने हर्सुल तलावातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा केला जाणार असून तलावात सध्या 4 फूट इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सदर पाणी 15 दिवस पुरेल असा अंदाज धरून मनपा पाणी पुरवठा विभाग नियोजन करत आहे. जुन्या शहरातील 12 वॉर्डांना पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 28 फुटांची आहे.
परंतु आता या तलावाने तळ गाठला असून मृत जलसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागतोय। पंप हाऊसमधील पंपाच्या माध्यमातून मृत जलसाठ्यातील पाणी उपसणे शक्य नसल्यामुळे स्वतंत्र पंप बसवून जनरेटरच्या सहाय्याने पाणी ओढण्याच्या मोटारद्वारे 2 दिवसांपासून पाण्याचा उपसा करण्यात येतोय। हर्सुल तलावात सध्या केवळ 4 फूट पाणी शिल्लक आहे। त्यातून जनरेटरच्या सहाय्याने 24 तासात 4.5 ते 5 MLD पाण्याचा उपसा केला जातोय। तलावातील पाणी 15 दिवस पुरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तलावातून जितके दिवस पाणी पुरवणे शक्य आहे तेवढे दिवस पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल असे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे हर्सुल ते लेबर कॉलनी परिसरातील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे। कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने एक जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वेरूळ टी पॉइंट जवळील हॉटेल समोर घडली। खुलताबाद कार आणि दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वेरूळ टी पॉइंट जवळील हॉटेल शजरी समोर घडली। या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला असून सय्यद तलहा सय्यद गुलाम दस्तगीर कादरी वय 37 वर्ष राहणार बीड बायपास शहानगर असे मयताचे नाव आहे। सय्यद तलहा हे आपल्या होंडा दुचाकीने औरंगाबादहून कन्नडकडे जात असताना वेरूळकडून स्विफ्ट कार ही खुलताबादकडे येत होती। दरम्यान वळण घेत असताना अचानक समोर आल्याने दुचाकी आणि कार यांच्या दरम्यान समोरासमोर धडक झाली। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मसिउद्दीन सौदागर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून 108 रुग्णवाहिकाला घटनास्थळी बोलावून रुग्णवाहिकेचे डॉक्टर भगवान सुलताने, रुग्णवाहिका चालक काकासाहेब कदम यांनी मृत्युमुखी पडलेले सय्यद तलहा यांना रुग्णवाहिकेतून खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उल्हास भराड यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। मृताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार शेख जाकीर हे करीत आहेत। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। जुन्या शहरातील अनेक इमारती धोकादायक असून त्या पडून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने अशा इमारतींना मनपा कार्यालय मार्फत नोटीस बजावण्यात येत आहे। झोन क्रमांक 2 मध्ये सर्वात जास्त नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे। मान्सूनपूर्व तयारी म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई बरोबर जुन्या इमारती ज्या मोडकळीस आल्या असून त्या धोकादायक आहेत। महानगरपालिका प्रशासनाकडून झोन निहाय व अतिक्रमण विभागाकडून शहरात अशा धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात आला असून या इमारती मालकांना याबाबत झोन निहाय नोटीस बजावण्यात येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोन क्रमांक 2 मध्ये सर्वात जास्त धोकादायक इमारतींचा समावेश असल्याने या परिसरात जास्त नोटीस बजावली आहे। लवकरच मनपा अतिक्रमण विभागाकडून या अति धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। सदर इमारत त्वरित रिकामे करण्याच्या सूचना याद्वारे देण्यात येत आहेत। शहरात जुन्या भागात अनेक घरांना खूप वर्ष झाले असल्याने त्याचे बांधकाम व इमारत मोडकळीस आलेल्या स्थितीत आहेत। येथील अनेक इमारती मुख्य रस्त्यावर असल्याने पावसाळ्यात भिंती खचून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। यात मोठी दुर्घटना होऊन जीवित व वित्त हानी सुद्धा होऊ शकते। यामुळे अशा इमारतींना वेळीच रिकामे करून त्या खाली करून अति धोकादायक असेल तर वेळ प्रसंगी ती पाडण्याची सुद्धा कारवाई प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय, आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02,
गणेश उंद्रे 8830674658. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाद ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर स्वागत. अवैध गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये आता जाधववाडीतील मेडिकल लॅब चालक राजू सावंत यांनी गर्भलिंग निदान आणि गर्भपात केले असल्याचे उघडकीस आले असून 12 मे रोजी साक्षी व सविता थोरातचे गर्भलिंग निदानाचे सेंटर उघडकीस येताच तो कारसह पसार झाला आहे. अवैध गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये आता आणखी एका बोगस डॉक्टरचा सहभाग समोर आलाय. जाधववाडीतील मेडिकल लॅब चालक राजू सावंत यानेही गर्भलिंग निदान आणि गर्भपात केले. चौकशीत डॉक्टर सतीश सोनवणे याने राजू सावंतचे नाव सांगितले. त्यानंतर शनिवारी 25 मेला पोलीस सावंतच्या घरी गेले होते. मात्र 12 मे रोजी साक्षी व सविता थोरातचे गर्भलिंग निदानाचे सेंटर उघडकीस येताच तो कारसह पसार झालाय. पोलीस निरीक्षक राजेश यादव यांनी अटकेतील 9 आरोपींना न्यायालयात हजर केले असता यात सोनवणेला पुन्हा 28 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती RV सपाटे यांनी दिले. साक्षीसह उर्वरित 8 आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. डॉक्टर सोनवणे 2020 ते 2021 मध्ये गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रिय झाला. त्यातून त्याने मोठ्या प्रमाणात माया कमावली. गेल्या 4 महिन्यांपासून हर्सुल जेलमध्ये असताना साक्षीला त्याला भेटायला अनेकदा गेली होती. हेही आता समोर आली आहे. राजू सावंतचे नाव सोनवणेने घेतल्यानंतर आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो हाती लागल्यावर त्याने किती गर्भलिंग निदान केले, गर्भपात केले हे समोर येऊ शकणार आहे. तो ऑनलाईन चायना बनावटीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन खरेदी करून स्वतःच्या कारमध्ये हे मशीन घेऊन गर्भवती महिलांच्या घरी जायचा. तिथेच गर्भलिंग निदान चाचणी करायचा आणि गर्भपातही करत होता. त्याआधी वाळूज MIDCतील रांजणगाव शेणपुंजीत लॅब होती. जाधववाडीत त्याचे आलिशान घर असून ते CCTV कॅमेरायुक्त आहे. पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्यासह नील म्हस्के, पोलीस अंमलदार दीपक देशमुख, गणेश डोईफोडे, दीपक जाधव, सुरेश पवार यांनी हर्सुल सावंगी येथील सोनवणेच्या फ्लॅटची शनिवारी झाडाझडती घेतली. त्याच्या बेडरूममध्ये BHMSची डिग्री, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, स्वॅप मशीन, वेब कॅमेरा, हिशोबाच्या नोंदीची डायरी, बँक पासबुक, चेकबुक मिळून आले. धक्कादायक म्हणजे राज्य सरकारच्या मेडिकल काउन्सिलचे शिक्केही त्याच्याकडे आढळले. त्याने या शिक्क्यांचा कुठे गैरवापर केला का याचा तपास केला जातोय. शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर सोमवारी 27 मे पासून दुसऱ्या टप्प्यातील आक्षेप हरकतीवर सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील प्रारूप विकास आराखड्यातील हरकती सूचना व आक्षेपाचा पहिला टप्पा संपलाय. स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित समितीद्वारे यावर सुनावणी घेण्यात आली होती. या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने आक्षेपकृत्याची संख्या होती. शेवटच्या दिवशी 360 जवळपास लोकांची सुनावणी घेण्यात आली. यात 3 सेक्टरमध्ये TP रस्त्याची आक्षेपांचा समावेश होता. दुसरा टप्पा सोमवारी 27 मे पासून सुरू होणार आहे. या टप्प्याची सुनावणी 2 जूनपर्यंत चालणार आहे. यात सेक्टर 3 पासून सुरुवात होणार आहे. प्रारूप विकास आराखड्यावर 8584 हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. या हरकती सूचनांवर स्मार्ट सिटी कार्यालयात सुनावणी घेतली जात आहे. सुनावणीसाठी शासनाने 4 सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीसमोर 15 ते 20 मे दरम्यान पहिल्या टप्प्यात घेण्यात आला. सुनावणीचा दुसरा टप्पा 27 मे ते 2 जून असा असणार आहे. तिसरा टप्पा 6 जून ते 12 जून असा असणार आहे. विहित मुदतीत ज्या आक्षेपकर्त्यांना नोटीस प्राप्त झालेली आहे किंवा नोटीस प्राप्त झालेली नाही पण त्यांच्याकडे महापालिकेची पोहोचपावती आहे अशा आक्षेपकर्त्यांची सुनावणी 13 आणि 14 जून रोजी घेतली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील प्रारूप विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील सुनावणी प्रक्रिया गेल्या 20 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आक्षेप हरकती सूचना याविषयी दाखल केलेल्या आक्षेपावर सोमवारी 27 मे पासून शासन नियुक्त समितीद्वारे सुनावणी प्रक्रिया घेण्यात येणार असून या सुनावणीत सेक्टर 3चा समावेश असणार असून
यांना अगोदरच सुनावणीसाठी नोटीस बजावून बोलवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील 5 स्मशानभूमीमध्ये अत्याधुनिक मेटलचे आवरण असलेली दाहिनी बसवण्यात येत असून त्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 10 कोटी रुपयाचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून दिला आहे. शहरात विविध भागात मोठ्या 12 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्या ठिकाणी नातेवाईकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. विलासनगर स्मशानभूमीत गॅस दाहिनीची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही नागरिकांकडून गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची तयारी नाही. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्मशानभूमी अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 12 स्मशानभूमीसाठी अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला, परंतु शासनाकडून निधी मिळाला नाही. स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी ओटे तयार करून त्यावर लोखंडी कठड्यांची उभारणी, नातेवाईकांसह नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, विधी करण्यासाठी स्वतंत्र जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत व्यवस्था, वृक्षारोपण आदी सुविधा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीने 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय. या निधीतून 5 स्मशानभूमी अत्याधुनिक तयार केल्या जाणार आहेत. विद्युत आणि गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांची भावना होत नसल्यामुळे त्याच पद्धतीचे मेटलचे आवरण असलेली दाहिनी बसवण्यात येणार आहे. या मेटलच्या दाहिनीमध्ये कमी गट्टू वापरून मृतदेह जाळण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण होणार आहे. सध्या N6 स्मशानभूमीत मेटल आवरण असलेली दाहिनी बसवण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच पुष्पनगरी, मुकुंदवाडी, विलासनगर, N11 या ठिकाणी ही व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शेतीचा फेर ओढण्यासाठी तलाट्याने 1,500ची लाच मागितली तर त्याच्या पंढरकडून रॉयल स्टॅग विस्कीच्या क्वार्टरची मागणी झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जालन्यात गुन्हा दाखल केलाय. शेतीचा फेर ओढण्यासाठी तलाठ्याने 2,000 रुपये मागून 1,500 रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शवली तर त्याच्या पंटरने चक्क रॉयल स्टॅग विस्कीच्या क्वार्टरची मागणी केली. या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कैलास खंडूजी ढाकणे, वय 56 वर्ष, तलाठी सजा निरखेडा, तहसील कार्यालय जालना, वय 34 वर्ष, व्यवसाय तलाठी यांचे खाजगी मदतनीस व खाजगी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. यातील तक्रारदार यांनी मौजे निरखेडा शिवारातील शेती गट क्रमांक 109 मधील 24 आर शेती विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीचे फेर नोंद घेण्यासाठी तक्रारदार तलाठी यांना दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पंचासमक्ष भेटले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या शेतीचा फेर घेण्यासाठी 2,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1,500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच आरोपी खाजगी व्यक्ती याने तक्रारदार यांच्याकडे रॉयल स्टॅग विस्कीच्या क्वार्टरची मागणी केली. लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. दोघांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे कदीम जालना, जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, अतिश तिडके, गजानन खरात, गजानन घायवट, संदीपान लहाने यांनी पार पाडली. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. शिवसैनिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लाचारासारखं जावं लागलं. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची बोचरी टीका. हर्सुल तलावातून पाणी ओढण्याच्या मोटरद्वारे पाणी उपसा रोज 5 MLD उचल करणार. तलावात काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.